हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला। उद्या 15 जानेवारी वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे किंक्रांत, ज्याला कर असं सुद्धा म्हटलं जातं। तर मकर संक्रांत हा एकूण 3 दिवसांचा सण असतो। पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, यानंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो। तर या किंक्रांतीला करीदिन असं सुद्धा म्हटलं जातं। शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं। या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून याला किंक्रांत असं म्हटलं जातं। तर किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो आणि या दिवशी जर आपण काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात। आणि म्हणूनच या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणं ही केली जात नाहीत। असं म्हटलं जातं की या दिवशी जर घरामध्ये वाद केले तर वर्षभर घरामध्ये कटकटी होत असतात आणि त्यामुळे घरामध्ये चुकूनही वाद घालू नका। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे। उद्या किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं उतरवून टाका ही एक वस्तू। त्यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात, नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल। मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला मुलांवरनं उतरवून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, किंक्रांत हा दिवस, या दिवशी जर आपण काही नकारात्मक वाईट शक्ती, नजर दोष दूर करण्यासाठी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं। या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात। तर पहा, संक्रांतीला आपण 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरणान करत असतो। तर हे बोरणान मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत केलं जातं। जर तुमच्या घरामध्ये 5 वर्षापर्यंतची लहान मुलं किंवा मुली असतील तर त्यांचं बोरणान जे आहे तर ते तुम्हाला उद्या किंक्रांतीच्या दिवशीच करायचं आहे। अगदी तुम्ही 99% प्रयत्न करा की या दिवशीच बोरणान करण्याचा, कारण असं म्हणतात की या दिवशी जर लहान मुलांचं बोरणान आपण घातलं तर मुलं किरकिरेपणा करत नाहीत आणि म्हणून तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांचं बोरणान हे तुम्हाला उद्याच घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे। आज व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे। आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात ती सतत किरकिरेपणा करत असतात, चिडचिडेपणा करतात किंवा एखाद्या गोष्टीवरनं सतत हट्टीपणा करतात, सतत आजारी पडत असतात आणि सांगितलेलं ऐकत नाही, तर अशा मुलांना नजर दोष जे आहे तर ती पटकन लागत असते। तर नजर दोष हा दूर करण्यासाठी आपण काही छोटे मोठे उपाय सुद्धा करत असतो, पण किंक्रांतीला जर आपण काही उपाय केले तर त्यांचे नजर दोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती 100% दूर होते। तसेच घरामध्ये मोठी मुलं असतील, अभ्यास करत नसतील, मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा मोठी मुलं सुद्धा सतत आजारी पडत असतील, वाईट व्यसनी ती गेलेली असतील किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत पण त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा शिकलेले मुलं मुली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही मुलांसाठी उद्याच्या दिवशी अवश्य करा। प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। मुलांनी खूप शिकावं, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आई वडील देखील प्रयत्न करत असतात आणि मुलं सुद्धा प्रयत्न करत असतात। पण जर मुलांना नजर दोष लागली असेल तर मुलांची प्रगती खुंटत जाते, तर मुलं जास्त हट्टी होतात आणि म्हणूनच उद्या आपल्याला किंक्रांतीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर उपाय तुम्हाला उद्या सायंकाळी करायचा आहे। आपण हा एक उतारा करणार आहोत आणि उतारे हे नेहमी सायंकाळच्या वेळी केले जातात, कारण सकाळी हा दिवस चढत असतो आणि सायंकाळच्या वेळेला दिवस हा उतरत असतो, म्हणून उतारे सुद्धा सायंकाळी करायचे असतात।
सायंकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उतारा करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला 7 वाळलेल्या देठाच्या लाल मिरच्या जो असतात तर त्या घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल। यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे, पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि यानंतर पहा घरामध्ये जो कांदा आणि लसूण असतो तर त्याची साल सुद्धा म्हणजे थोडी कांद्याची साल आणि थोडी लसणाची साल जी असते तर ती वाळलेली असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, धूपदीप अगरबत्ती लावायची आहे, मुलांना बसण्यासाठी एक आसन द्यायचं आहे, आसनावरती मुलांना देवघरासमोर बसवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मुलांवरनं या प्लेट मधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत। उतरवत असताना डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवायच्या आहेत आणि या वस्तू उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची जर लागली असेल तर ती निघून जाऊ दे आणि मुलांचं आयुष्य सुखी होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि या वस्तू तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्यामध्ये 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, कापूर हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या कापरावरून तुम्हाला या वस्तू ज्या उतरवून टाकलेल्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत। त्यामुळे आपल्या मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती जळून जाते, नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते। तर पहा मुलांना नजर दोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही, तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर ही लागत असते। आणि किंक्रांतीला मुलांसाठी हा उपाय जर आपण केला तर 100% तुमच्या मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होते। आता घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत। एका मुलावरनं केलेला उतारा हा दुसऱ्या मुलांसाठी वापरू नका, कारण हा उतारा केलेला असतो तर त्यामुळे दुसऱ्या मुलासाठी आपल्याला वापरायचं नाहीये। त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही त्यांच्यावरनं उतरवून घेतलं तरीही चालेल, किंवा 4 दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या 4 दिशेला तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर सांगितल्याप्रमाणे त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत। आता तुम्ही जर गावी राहत असाल आणि गावी चूल असते तर चुलीमध्ये सुद्धा या वस्तू तुम्ही जाळू शकता। आणि जर तुम्हाला घरामध्ये या वस्तू जाळणं शक्य नसेल आणि चूलही नसेल तर तुम्ही उतारा केल्यानंतर या वस्तू डस्टबिन मध्ये सुद्धा टाकल्या तरीही चालतील, काहीच हरकत नाही। तर असा हा एक छोटासा उपाय उद्या मुलांसाठी संध्याकाळी अवश्य करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, नक्की करून पहा। हा उपाय केल्यामुळे 100% तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला अनेक बदल जे आहेत तर ते घडून येताना दिसतील। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।